वेदिका सुरेंद्र पवार. मी इयत्ता 5वी अ ची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला महिला दिनानिमित्त जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जलश्री आई म्हणून काय तुझी जाऊन उभा झाला. जलश्री बहीण म्हणून काय तो मुक्तांचा व्यंजन झाला. जलश्री मैत्रीण म्हणून काय तो राजाचा शाप झाला. आणि जलश्री पत्नी म्हणून काय तो सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. येथे उपस्थित सर्व तमाम महिला भगिनींवर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी तसेच तिची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून जगभर उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो. दिनांक 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. नारी ही शक्ती आहे नराची. नारी ही शक्ती आहे नराची. आणि नारी ही शोभा आहे घराची. आणि नारी ही शोभा आहे घराची. स्त्रीचा सन्मान केला जातो हे खरे, पण सत्य वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी. स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी. स्त्रियांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार आहे हेही अनेकांना माहीत नाही. रूप एकच आहे तुझं, भूमिका मात्र अनेक आहे. रूप एकच आहे तुझं, भूमिका मात्र अनेक आहे. सोनेरी पावलांनी येणारं लक्ष्मीचं तू रूप आहे. सोनेरी पावलांनी येणारं लक्ष्मीचं तू रूप आहे. आई बाबासाठी फुलांमधली कोमल तू कळी आहे. आई बाबासाठी फुलांमधली कोमल तू गळी आहे. भावाच्या राखीतील रेशमाची सुंदर तू दोरी आहे. भावाच्या राखीतील रेशमाची सुंदर तू दोरी आहे. सुंदर तू दोरी आहे. जाता जाता एवढेच बोलते, तू जिजाऊ तू सावित्री अहिल्या तू लेक आहे. तू जिजाऊ तू सावित्री अहिल्या तू लेक आहे. तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे. तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे. थेंबा थेंबांमधून येते सामर्थ्याचा जागर व्हावा. थेंबा थेंबांमधून येते सामर्थ्याचा जागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. कित्येक रूपी तुझी असती त्याच प्रेमाचा कळत तू. प्राणवायू कुटुंबात येई तीच मंगल तुळस तू. तीच मंगल तुळस तू. स्त्रीच्या मनाची विचारता कळायला मन विचारावं लागतं. धक्क्यात राहून सागर दिसत नसतं. त्यासाठी बाहेर यावं लागतं. बाहेर यावं लागतं. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द सांगते. जय हिंद जय